मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत असताना आपलं मुक्ताबाई काळोबा तीर्थक्षेत्र ब याच्या माध्यमातून विविध विकास कामं खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत असतात आणि टप्प्याटप्प्याने आपण जेवढा काही विकास करता येईल त्या माध्यमातून नागरिकांना ज्या सुखसुविधा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून आता DKनी जे सांगितलं की रिटेनिंग वॉल अतिशय महत्त्वाची होती आणि त्या रिटेनिंग वॉलसाठी जवळजवळ मला वाटतं 1 कोटीचा निधी आपल्याला उपलब्ध झाला होता. पण GST सगळं शासकीयचे कट जाऊन जवळ 80-82 लाख रुपये आपल्या हातामध्ये ते मिळालेले आहेत. लवकरच ते रिटेनिंगचं काम चालू म्हणजे आज चालू होऊन चांगलं काम या ठिकाणी आमचा शेखर शिंदे यांनी ते घेतलेले आहे. नक्कीच ते चांगलं काम या ठिकाणी उभं राहील आणि ते उभं राहत असताना ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला सुविधा या ठिकाणी करायच्यात आतमध्ये पण आपण एक जवळजवळ 30-32 लाखाचं शौचालयाचं युनिट त्या ठिकाणी बांधतोय. यात्रेच्या काळामध्ये आपल्याला ज्या ज्या अडचणी भासतात त्या अडचणी दूर करण्यासाठी देवस्थानच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून जे जे कामं करता येतील तर अर्थाचं हे रिटेनिंग वॉल पूर्ण होणार नाही परंतु त्याच्यावर अजून निधी टाकून ते आपण पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. भविष्यकाळात आपल्याला पलीकडच्या बाजूने सुद्धा जे काही विकासांना 2-3 दिवस माझ्या मागे लागला आहे तर आपण ते निगोटवाडीला इरिगेशनकडे जाऊन त्यांचं परमिशन घेऊ. ते उठले दगडी आणून आपण त्याची वॉल पलीकडे तयार करून घेऊ म्हणजे आपल्याला जिथे जिथे जागा उपलब्ध करता येतील. शेवटी उत्तर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा आहे आणि म्हणून या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला जी गर्दी दिवसेंदिवस वाढते त्याचं नियोजनसुद्धा करणं तर ती जबाबदारी आपली आहे. टेंडर या प्रोसेस सगळ्या शासकीय मध्यंतरी इलेक्शनच्या पिरियड त्याच्यामध्ये टेंडर व्हायला उशीर लागला त्याच्यामुळे हे काम आता होतंय. हे होत असताना ज्यांच्या माध्यमातून प्रयत्नातून खऱ्या अर्थानं सातत्यानं हे काम मिळालं. आशाताईंनी ह्या देवस्थानच्या बाबतीत सातत्यानं आपल्याला मदत करण्याचं किंवा निधी आणून देण्याचं काम हे केलं आहे आणि जे अपुरा निधी आहे ते आपण तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनमधून त्याची मागणी करू आणि तोही आपण पूर्ण करू. मी आई मुक्ताईच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं जे जे काही आपल्याला म्हणजे ग्रामस्थांना पैसे काम एखादं काढलं तर पैसे नसतात परंतु पैसे उपलब्ध त्यावेळेस खऱ्या अर्थानं होत असतात आणि ते होत असताना चांगला विकास चांगलं नियोजन एक आराखडाच आपण आता आतल्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी करतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट खरं तर आपल्याला डायलिसिस सेंटर आजच मला वाटलं पूर्ण होईल पण ते आज एक काम पूर्ण न झाल्यामुळं आपण ते अजून एक पुढचा 8-10 दिवस त्याला लागतील. त्याच्या मशिनरी एक 8-10 दिवस त्यांचा बसवायला लागतील. एक 15-1 दिवसांनी म्हणजे यात्रे दरम्यान मला वाटतं ते सुद्धा ते चालू करता येईल कारण देवस्थानच्या माध्यमातून आपल्याला ती संस्था त्या ठिकाणी करणार आहे आणि ते एक शेवटी आपण करत असताना समाजासाठी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ह्या माध्यमातून देवस्थान सातत्यानं समाजासाठी काहीतरी करता येईल त्या गोष्टी करतायत. मी आज हे जे कामं सुरुवात होणार आहे दोन्ही ठेकेदारांना सांगतो का आता काम नॉनस्टॉप करा. यात्रेच्या टायमाला कुठली अडचण राहिलं थोडंफार तर त्या मटेरियल आपण बाजूला सारून यात्रेला त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. शौचालयाचं कामसुद्धा कुठे ठेकेदार आतमध्ये गेला का ते सुद्धा चालू दोन्ही कामं त्या ठिकाणी ते काल होतील. आतमध्ये पण आपली 2-3 कामं चालू झालेली आहेत ते आपण ते लवकरच ती पूर्ण करू. खरं तर पुन्हा एकदा आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व देवस्थान ट्रस्ट शेवटी आणि ते आता बाजारपेठेत ते आपली जागा होती लक्ष्मीनारायण मंदिराच्या शेजारी हॉटेल लक्ष्मी शेजारी त्याचंही काम त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं फाउंडेशन त्याचं झालं आहे पण आता कसं झालं मागाशीच विषय झाला की DKनी त्यांना वाघ साहेबला तिकडचं दिलं. ते वाघ साहेब म्हटले मला कुठलं तरी एकच काम सांगत जा तुम्ही रोज नवीन कामं सांगतात त्याच्यामुळे माझी जमली होती परंतु शेवटी एक माणूस किती आणि काय झाले आता हे रमजान मध्ये आपलं होळी हे सगळे सण आल्यामुळे लेबर लोक कोणीच नाही आहेत. अजून 8-10 दिवस तो त्रास होणार आहे रामनवमीपर्यंत. ते झाल्यानंतर आपण स्पीडली ती सगळी कामं करू. देवस्थानच्या माध्यमातून
जे जे काही चांगलं करता येईल सगळ्यांनी एकत्र येऊन देवस्थानचा आई मुक्ताईच्या आशीर्वादाने काही कमी पडलं नाही आणि पाडणारसुद्धा नाही. खऱ्या अर्थानं आपण पुन्हा एकदा पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.